आमच्या मेधाताई कुलकर्णी दिसत आहे, मधुरा वेलणकर, मागे श्रीराम पवार यांनी 54 साली संपन्न झालेल्या दिल्लीतल्या संमेलनातल्या मान्यवरांच्या या ठिकाणी मान्यवरांचं आगमन यांच्या वतीने होत आहे. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय इंग्रजी पवार साहेब, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि या 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर, 97व्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर रवींद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष माननीय उषा तांबे, महामंडळाच्या कार्यवाह माननीय डॉक्टर उज्ज्वला मेहंदळे, कोषाध्यक्ष माननीय श्री प्रकाश इबागे आणि सरहदचे संस्थापक या 98व्या साहित्य संमेलनाचे निमंत्रक माननीय श्री संजय नहारजी. मी सर्व मान्यवरांना आपण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. भारताच्या नेतृत्व करत असलेले माननीय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी ज्यांच्या नेतृत्वाअंतर्गत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. आपल्या सगळ्यांनी आतुरतेने ज्याची वाट पाहिली ते शिक्कामोर्तब ज्यांच्या नेतृत्वाअंतर्गत घडलं असेल, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी आजच्या या संमेलनाचे उद्घाटक या नात्याने उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे सरहद पुणे दिल्ली आयोजित 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अभिजात मराठी भाषेचा ऐतिहासिक महोत्सव साजरा करताना त्याचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी करावा अशी त्यांना नम्र विनंती. त्यांच्या समवेत इतर सर्व मान्यवरांना देखील आम्ही आमंत्रित करतो. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. आपण सर्वजण लहानपणापासून प्रवचन म्हणत असताना त्या शुभंकराच्या दिव्यांच्या प्रज्वलनाने 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते होतं. या संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ संशोधक लेखिका आदरणीय डॉक्टर तारा भवाळकर, महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषाताई तांबे, प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, मावळते अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न झालेलं आहे. आज या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जे अनेक शुभयोग जुळून आलेले आहेत त्याकडे नजर टाकत असताना, त्याविषयीचा आनंद साजरा करत असताना आठवण होते ती घुमांच्या 88व्या साहित्य संमेलनाची, ज्याचेही आयोजक म्हणून संपूर्ण सूत्र सांभाळलं होतं सरहद या संस्थेने. सरहद ही संस्था जिथे जिथे हिंसाचार आहे, दहशतवाद आहे, तिथे माणुसकीची फुंकर घालणारी संस्था आहे. मुलांच्या हाती तर लेखणी यावी, प्रेम यावा, शिक्षणाकडे यासाठी कटिबद्ध राहून सरहद जे काम करत आहे. आणि म्हणूनच एक साहित्याच्या क्षेत्रातला इतिहास घडला. नाचू कीर्तनाचे रंगी असं म्हणणाऱ्या संत नामदेव महाराजांच्या पंजाबच्या घुमान या गावामध्ये साहित्य संमेलन साजरं झालं. हा एक सुंदर योग आहे बघा की विनोबा भावेंनी ज्यांच्याविषयी म्हटलं होतं की युद्धाने सिकंदरला जे पंजाब जिंकता आलं नाही ते नामदेव महाराजांनी प्रेमाने जिंकून दाखवलं.